हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण मस्तपैकी हे पा अशी हळद आहे। हे आहेत हळदीच्या शेंगा। तर हे आपली शेतामधली हळद आहे। तर या हळदीचं लोणचं तयार करणार आहोत, कारण की सर्वांनाच म्हणजे सर्दीसाठी म्हणा आणि हळद ही प्रत्येक रोग प्रतिबंधक म्हणजे उपाय करते आणि हळदीचं लोणचं खायला सुद्धा चांगलं असतं पित्तासाठी। त्याच्यासाठीच मी बनवत आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू। आणि सर्वप्रथम हे हळद म्हणजे धुवून स्वच्छ करून कोरडी केलेली आहे। धुवून घ्यायची, कारण की हिला माती राहते आणि असा पाचोळा सुद्धा राहतो। पाचोळा चोळून काढायचा, धुल्यानंतर ते पाचोळा निघून जातो। आणि हे एकदम कमी असं तेल घेतलेलं आहे, खूप कमी घ्यायचं, जास्त तेल घ्यायचं नाही। आता आपण हे तेल गरम करून घेऊ। हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता आपण हे जे हळद आहे, तर या हळदीला पहिल्यांदा आपण खिसून घेऊ। हे अशा पद्धतीची याची पहिल्यांदा साल काढून घ्यायची, साल काढल्यानंतर खिसून घ्यायचं आहे। चला मग आपण खिसून घेऊ, साल काढून घेऊ। कुणाला यूट्यूब फॅमिली हळदीचं लोणचं आवडते, कुणाला नाही, नक्की सांगा। आणि कोण्या भागात हळद लावली जाते हे पण सांगा। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आजचा खूप म्हणजे महत्त्वाचा वाटला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा। हे अशा पद्धतीमध्ये आपल्याला हळदीची साल काढून घ्यायची आहे। कोणी हळदीची साल सुद्धा यूज करतं, पण ते यूज केल्यानंतर हळदीचं लोणचं मुरायला जास्त दिवस लागतो आणि जास्त दिवस लागल्यानंतर हळदीचं लोणचं कडसर खायला कडू लागते। त्याच्यासाठी शक्यतो हे हळदीचे वरची जे साल आहे ते काढूनच लोणचं तयार करा, म्हणजे जे कडसरपणा आहे हळदीला ते लोणच्यामध्ये लागणार नाही। जसं की मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे, अशा पद्धतीमध्ये साल काढून घ्यायची आहे। हे तेल गरम झालेलं आहे मस्तपैकी। आता आपण ही शेगडी बंद करून घेऊ, कारण की तेल थंड होते तोपर्यंत आता आपण हे साल काढून खिसून घेऊ। हे आपण साल काढून घेतलेले आहे। आता जे आपण चहासाठी छोटी जे खिसणी राहते, अद्रक खिसायची, त्यानंच आपल्याला हे हळद खिसायची आहे। अशा पद्धतीमध्ये सर्दीच्या टाईमला हळदीचं लोणचं खूप छान लागतं खायला, आणि त्या टाईमपर्यंत हिवाळ्यापर्यंत हळदीचं लोणचं खूप मुरल्यासुद्धा जातं। तर खायला एवढे चव लागतं की खूप तुम्ही पोळीसोबत भाजीसुद्धा घेणार नाही, असं हळदीचं लोणचं लागतं खाण्यासाठी। थोडीशी तब्येत ठीक नाही, सायनसचा त्रास आहे, तर थोडंसं सर्दीचा प्रॉब्लेम आणि घशाचा प्रॉब्लेम आहे माझ्या सायनसमुळं।
तुमच्याकडं गरमी कशी आहे कशी नाही. उन्हाळा चालू झालेला आहे. एप्रिलचा महिना आहे. आज एप्रिलची 9 तारीख आहे. कसा आहे कसा नाही नक्की सांगा. आमच्याकडचं तापमान खूप आहे, म्हणजे वातावरण म्हणजे खराबच आहे, चांगलं नाही. ऊन आहे, हवा आहे आणि आभाळ पण. त्याच्यासाठी वातावरणामुळं तब्येती खराब होत आहेत. हे पहा, अशा पद्धतीत आपण सर्व हळदीचा खीस तयार करून घेतलेला आहे. आता झालं, हे शेवटची थोडीशी राहिलेली आहे, हे पण खिसून घ्यायची. एक आहे मी भांड्यामध्ये काढून घेते. हे पहा, हे मस्तपैकी अशी खिसलेली हळद आपण भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे, पाहू शकता. आणि जे तेल गरम झालेलं आहे ते तेल पण आपण जोपर्यंत हळदीची साल आणि खिस काढत होतो तोपर्यंत मस्तपैकी थंड झालेलं आहे तेल. तर आता या तेलामध्ये टाकायचं आहे आपल्याला एकदम कमी घेतलेला आहे लाल तिखट. जास्त काही मसाले लागत नाहीत याच्यामध्ये. आणि हे पहा, रामबंधू तयार लोणच्याचं मसाला आहे, हिंगयुक्त आहे. हे मसाला आणलेला आहे मी. आणि हे मसाला पण तुम्हाला दाखवते मी किती टाकायचा. तिखटाचा अंदाज मात्र तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. तुम्हाला जास्त लोणचं तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, आणि कमी तिखट आवडत असेल तर कमी तिखट घेऊ शकता. आणि हे पहा, एवढं मी रामबंधू लोणच्याचा मसाला घेतलेला आहे. आता या तेलात टाकायचा. दुसरे मसाले कोणतेच टाकायचे नाही. हे पहा, आता हे मस्तपैकी तेल तयार झालेलं आहे. आणि हे जे मीठ आहे ते मीठ आधी या हळदीत टाकून घ्यायचं आणि वरून हे सोडून द्यायचं आहे तेल. आणि मस्तपैकी आता हे हळदीचं लोणचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण एकदम कमी. थोडासा बाहेरचा ट्रॅक्टरचा आवाज येत आहे. तेलाचं जे प्रमाण आहे ते एकदम तुम्ही कमी हळदीचं टाकू शकता, जास्त टाकायचं नाही. आणि असं मिक्स करून घ्यायचं. वास तर एवढा छान येत आहे, खूपच मस्त. पूर्ण घरामध्ये वास पसरलेला आहे या हळदीचा लोणच्याचा. पहा किती मस्तपैकी या हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे. आता वर्षभर खाता यायसारखं. आता हे एका काचेच्या भरणीत म्हणा किंवा प्लास्टिकच्या भरणीत भरून हवा बंद डब्यात ठेवून द्यायचं. खूप मस्तपैकी राबतं. आणि अधूनमधून 2-3 दिवसाला हलवायचं, कारण की खराब होणार नाही, उन्हाळा दिवस आहे म्हणून. चला तर मग बाय. तुम्हाला आजची रेसिपी हळदीच्या लोणच्याची कशी वाटली कशी नाही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. चला तर मग बाय. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चला बाय.